जर तुम्हाला एखादी शर्यत जिंकायची आहे, रनिंग रेस आहे आणि तुमच्या पायाला 2-2 किलो वजन बांधलं, तुमच्या पाठीवर 4-5 किलो वजन दिलं, तर तुम्ही इतर लोकांसारखं धावून तुम्ही रेस जिंकू शकता का? निश्चितच नाही. तसंच आपल्या सर्वांना एक सफल लाईफ पाहिजे असतं. प्रेम, पैसा, करिअर सुंदर पाहिजे असतं. हवं तसं स्वप्नातलं लाईफ जगता यावं म्हणून आपण दिवस-रात्र कष्ट करत असतो. परंतु कधी विचार केला आहे का? आपल्या मनामध्ये इतक्या निगेटिव्ह गोष्टी भरलेल्या आहेत, की सतत आपला फोकस त्याच्यावरच आपण टाकतो. आणि आपण जिथे फोकस टाकू तिथंच आपली एनर्जी वाहणार आहे. म्हणून जर तुम्हाला खरंच सफलता मिळवायची असेल, मग ते आरोग्याच्या बाबतीत असेल, जॉब बिझनेसच्या बाबतीत असेल, पैशाच्या बाबतीत असेल किंवा नात्यांच्या बाबतीत असेल, तुमच्या मनात त्या सर्व गोष्टीबद्दल निगेटिव्हिटी असेल, तर त्या निगेटिव्हिटीला पहिलं सोडून देणं गरजेचं आहे. तरच तुम्ही ती रेस जिंकणार आहे. मग ती शरीराची असू द्यात, नात्यातील असू द्यात, बिझनेसची असू द्यात किंवा पैशाची असू द्यात. शरीराला सतत दोष देत असाल, नशिबाला दोष देत असाल, ते ओझं घेऊन तुम्ही कधीच आरोग्याची रेस पूर्ण करणार नाही. बिझनेस किंवा काम त्याच्याबद्दल सतत निगेटिव्हिटी असेल, हे रोजचं रोज काम, नको तर बॉसचं टेन्शन, ते काम रोजचंच करायचं आहे, असं म्हणत असाल, तर तुम्ही काही लिमिटिंग बिलीफ आणि नकारात्मक गोष्टी आपल्याबरोबर कॅरी करतात. त्याच्यामध्ये तुम्ही कसं सफल होणार? नात्यांमध्ये तुम्हाला प्रेम तर पाहिजे असते, परंतु झालेल्या भांडणांचाच विचार करता. आता त्या गोष्टीला फेस करायचं आहे, काय बोलायचं आहे, काय नको, चिडचिड, राग, त्या व्यक्तीला बघताच तळपायाची आग मस्तकाला जाते. कसं प्रेम मिळेल? मग ते आई वडील, भाऊ बहीण, नवरा बायको यांच्यातील ही नातं असू शकतं. पैशाबद्दल सतत जर निगेटिव्ह विचार केला, माझ्याकडे येतच नाही, टिकतच नाही. इमॅजिन करा, एखाद्या पाहुण्याला तुम्ही दारातच विचारले, तुम्ही पाणी घेणार का चहा घेणार? तुम्ही जेवणार की असंच जाणार? तुम्ही आजच्या दिवस राहणार आहे की आत्ता लगेच जाणार आहे? तो पाहुणा आत येईल का? मग त्या पैशाला जर तुम्ही सतत असं म्हणत असाल, तर तो पैसा तुमच्याकडे येईलच कसा? कारण लक्षात घ्या, आपल्यामधून जी फ्रिक्वेन्सी बाहेर पडते, हा विश्व त्यालाच रिप्लाय देतो. आणि ही फ्रिक्वेन्सी कधीच दिसत नाही, पण काम मात्र करते. जसं गुरुत्वाकर्षणाचा नियम, तसंच लॉ ऑफ अट्रॅक्शनचा. म्हणून तुमची एनर्जी फ्रिक्वेन्सी आणि व्हायब्रेशन नक्की कसं काम करते हे समजून घ्या. आणि माहीत नसेल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि माझा येणारा मास्टर क्लास जॉईन करा. भेटूया मास्टर क्लासमध्ये.